हॅलो सर्वांना. बघा, मी आताच ABP माझाची न्यूज पाहिली. त्यामध्ये वाल्मिक कराडच्या 2 बायका आहेत, धनंजय मुंडेच्या 2 आहेत, सुरेश धसच्या 2 आहेत, आणखीन कोणाकोणाच्या किती किती बायका आहेत काय माहिती नाही आपल्याला. परंतु सर्वांच्या ह्याच्यात फ्लॅट्स, काय काय दुकानं, काय काय संपत्त्या, जनतेचा पैसा, गोरगरिबाचा पैसा आणि बायकांच्या कडं करोडची मालमत्ता. आणि बायका चिटकतात हो. पैसेवाल्या माणसाला ना बायका कशी बी भुरळ पाडतात. एवढं मात्र खरी. एखादा गरीब असला ना, त्याला साधी घरची बायको पण विचारायची नाही, ती 17 वेळा टोमणे मारेल. नवऱ्याकडे पैसेच नाही, तू माझी हौसच करत नाही, तू मला हेच घेत नाही, मला तेच घेत नाही. तर काही काही बायका आहे ना, असे राजकारणी लोक, एखादा पैशावाला माणूस त्याच्याशी इतकी लंपट करतात पैशासाठी, केवळ पैशासाठी. बाकी काही नसतं त्यांचं. प्रेम बिम सगळं काही झूट असतं. त्यांना फक्त सुख उपभोगायचे असतात. एखाद्या पुरुषाला, पैशावाल्याला फसवायचं आणि त्याच्याकडून वाटेल तेवढी रक्कम उकळायची, हो की नाही. एक बायको इथं सांभाळायला माणसाला होईना एवढ्या भयंकर महागाईमध्ये. काय बरोबर आहे का? एक नोकरीवाल्याला एक बायको सांभाळावं ना. तिला साधं पिक्चरला नेता येणार का, तिला मॉलमध्ये काय चारता येणार का, तिला काय साडी घेता येणार का, काही नाही. म्हणजे तिच्या हौशीची, बरं का, हौशीची सांगते. तसं तर घेतात नवरे, पण तिला घ्यायची असती पैठणी, तिला घ्यायची असती महागडी साडी 15,000 20,000 अशा आहेत ना साड्यांची रेंज. तर तिला हवी असती, पण नाही घेत नवरा, कारण त्याची तेवढी ऐपत नसते. ज्याच्याकडं ऐपत नाही ना, त्याच्याकडं बायका फार कमी. आणि ज्याच्याकडं रगड पैसा आहे, भरपूर पैसा आहे बघा, त्याला बायकांची काही कमी नाही. मग त्या स्वतःहून त्यांना माहिती असतं की अरे ह्याचं लग्न झालं, याला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आहे, 1 मुलगी, काय आहे 100-60 सगळं माहिती असतं त्यांना. परंतु तरी त्या पुरुषांना आकर्षित करतात आपल्याकडे आणि अशी भली मोठी संपत्ती लाटतात. बघितलं. म्हणून तर म्हणतात ना, ते म्हणतात ना, मधाचं पोळं असलं की माशा त्याच्यावरच जमा होतात. तसंच आहे बघा. तर सर्व पुरुषांनी एक समजलं पाहिजे की आपल्याला बायको आहे ना, आपल्या घरात आपल्याला लेकरं आहेत, आपल्याला बायको आहे. मग ही बायका माझ्याशी एवढं बोलती, तिला माहिती आहे ना माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं बाळं आहेत. तर तिला तेव्हाच लांब करायची ना त्यांनी तिचं हे नाही करायचं, तिच्या मोहाला बळी नाही पडायचं. आजकाल मोहाला बळी पडणारे पुष्कळ पुरुष आहेत. मग त्यामुळं काय होतं, हे असं काय झालं, आता संपत्ती जप्त होईल आणि बायको पण नाही राहिली, काय फायदा. रामासारखं राम कसा होता, एक पत्नी, तसं कोणीच राहत नाही बाई आजकाल. आई वडिलांची किती सेवा केली, वडिलांची किती आज्ञा पाळली त्यांनी. 14 वर्ष वनवासात गेला. म्हणून तर रामाचं नाव मोठं आहे ना. म्हणून तर रामाला सर्वजण पूज्य मानतात, देव मानतात. कारण का त्याच्यात इतके चांगले चांगले गुण होते. माणसाने ते गुण घ्यावेत ना. चांगली कामं करा, भले तुमच्याकडे 2 पैसे कमी असू द्या. आता हे पहिलेचे आपले फुले, शाहू, आंबेडकर यांची नावं का निघतात? त्यांनी स्वतःसाठी काही नाही केलं. त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही, परंतु त्यांनी जनतेसाठी भरपूर केलं. आणि ते पण तळागाळातल्या जनतेसाठी, की जे एकदम निराधार होते, त्यांना ज्ञान नव्हतं, कचऱ्यात पडलेली होती ती लोक, त्यांना त्यांनी वर आणलं. माहिती आहे, म्हणजे त्यांचं अक्षरशः जीवन काहीच नव्हतं, म्हणजे जीवनाला काहीच किंमत नव्हती त्यांच्या. माहिती आहे. तर तशा लोकांना त्यांनी वर आणलं आपल्या विचाराने, आपल्या मेहनतीने. खूप कठीण काम होतं अहो हे. गरीब लोकांना एक संघटित करून त्यांना उच्चवर्णीय म्हणजे चांगलं शिक्षण देऊन त्यांना ज्ञान द्यायचं, हे फार अवघड काम होतं. हे फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी केलं, माहिती का. म्हणून तर म्हणतात ना,
हां, की महाराष्ट्र ही सांस्कृतिक तशी शिक्षणाची भूमी आहे म्हणून, हो की नाही? कारण आपल्या ह्याच्यात महाराष्ट्रात खूप ज्ञानी लोक होऊन गेली, संपन्न लोक होऊन गेली, ज्ञानाने संपन्न अशी लोक होऊन गेली. तर हे कमवा ना तुम्ही. काय बाई करावं या राजकारणी लोकांना आणि पैशावाल्या लोकांना? नुसते बायकाच करत बसलेत. ही बाई कर, त्या बाईला पोरगं होऊ दे, ह्या बाईला पोरगी होऊ दे, आणि त्याच्या नावावर कर संपत्ती, ह्याच्या नावावर कर फ्लॅट, त्याच्या नावावर कर दुकानं. अरे काय असं आयुष्य असतं का? करा ना, तुम्हाला बायका करायला कोण मना नाही केलेलं, पण तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशावर करा, म्हणजे तुम्हाला कळल दुसऱ्याच्या पैशावर काय बायका करता. धन्यवाद. आजकाल बायकाचं चीड लागले बाई सगळ्यांना. जे ते लहान पोरगं बी ह्याला लव्ह लेटर लिही, त्याला मोबाईल कर, ह्याला कर, काय करावा. आणि बायका बी फापालल्यात आणि माणसं फापालल्यात, सगळीच फापालल्यात, कोणाला काही बोलायची सोयच नाही. हां, आणि मग काय होतं? मर्डर. हां, त्रिकोणी ह्याच्यातून मर्डर. ही इकडंच का बोलली, ही माझ्या संगती होती आधी, मग हिने बॉयफ्रेंडच बदली केला, हिने नवऱ्यालाच बदली केला, नवऱ्याच्या मागं अफेअरच केलं, हेच चाललेलं आहे की नाही? पूर्वी होतं का असं? कदाचित एखादी दुसरी घटना घडायची, पण असं नाही बाबा, इतकं नाही. आता दुनिया फार बदलली, सगळी लोकं बदलली, माहिती आहे का? धन्यवाद. केवळ पैसा, ह्याला कारण म्हणजे पैसा, सुख, दुसरं काही नाही. सुखाच्या मागं लोक पळायला लागली. सुख